तुम्ही मिथुन राशीचे आहात. तुमचे मन अगदी साफ आहे. तुम्ही सगळ्यांशी प्रेमाने आणि आपुलकीने वागता, पण तरीही तुमच्याच पाठीमागे कट रचले जात आहेत. तुमच्या तोंडावर माझा भाऊ, माझा मित्र म्हणणारे आणि पाठीमागे तुमच्याच नावाचे विष ओकणारे लोक तुमच्या आजूबाजूला वाढले आहेत. तुमच्या यशावर जळणारे, तुम्ही कधी एकदा खाली पडताय याची वाट पाहणारे हे शत्रू नेमके कोण आहेत? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे एकही शब्द न बोलता, एक थप्पडही न मारता अशा कपटी लोकांची लायकी त्यांना कशी दाखवायची? आजचा हा व्हिडिओ कोणतीही सामान्य राशी भविष्याची माहिती नाही. हा मिथुन राशीच्या लोकांसाठी एक गुप्त मास्टर क्लास आहे. आज आम्ही तुम्हाला अशा 5 अत्यंत गुप्त पद्धती सांगणार आहोत, ज्याचा वापर करून तुम्ही तुमच्या शत्रूंना न बोलता त्यांच्या जाळ्यात अडकून त्यांची जागा दाखवून द्याल. व्हिडिओचा शेवटचा भाग आणि ती एक गुप्त ट्रिक अजिबात चुकवू नका, कारण तिथे लपले आहे मिथुन राशींचे सर्वात मोठे रहस्य, ज्याने शत्रू थेट पाया पडायला येतो. मित्रांनो, मिथुन राशीचा स्वामी बुध आहे. बुध म्हणजे बुद्धी, चतुरपणा आणि संवाद कलेचा राजा. तुम्ही जन्मजातच हुशार असता. तुमची बोलण्याची पद्धत, तुमची स्टाईल आणि तुमची झपाट्याने होणारी प्रगती पाहून काही लोकांच्या पोटात प्रचंड दुखू लागते. ते तुमच्याशी समोर येऊन स्पर्धा करू शकत नाहीत, कारण त्यांना माहीत आहे की बुद्धीच्या जोरावर तुम्ही त्यांना एका मिनिटात मातीत मिळवताल. म्हणून ते कोणता मार्ग निवडतात? पाठीमागे वार करण्याचा, अफवा पसरवण्याचा आणि राजकारण करण्याचा. पण मिथुन राशीच्या लोकांची सर्वात मोठी चूक कोठे होते माहिती आहे? तुम्ही खूप लवकर लोकांवर विश्वास ठेवता. समोरचा माणूस गोड बोलला की तुम्ही तुमचे मन त्यांच्यासमोर मोकळे करता. पण आता सावध व्हा, तुमच्याकडे शब्दांचे अस्त्र आहे. पण आज आपण शिकणार आहोत की शांतता हे शब्दांपेक्षा जास्त भयंकर शस्त्र कसे बनवायचे. मिथुन राशीचा स्वामी बुध आहे. बुध म्हणजे बुद्धी, संवाद आणि चातुर्य यांच्याकडे शब्दांची ताकद आहे. तुमच्याकडे शब्दांची ताकद आहे. पण निसर्गाचा एक नियम आहे, ज्या झाडाला गोड फळे लागतात त्यावरच लोक दगड मारतात. तुमच्या आयुष्यातही नेमके हेच घडत आहे. लोकांना वाटते की मिथुन राशीचे लोक 2 स्वभावाचे असतात, पण हे संपूर्ण खोटे आहे. खरे रहस्य हे आहे की तुमच्याकडे समोरच्याचा मुखवटा ओळखण्याची एक नैसर्गिक शक्ती असते. तुमच्यावर जळणारे लोक तुमच्या पाठीमागे कितीही कट रचत असले तरी तुमच्या उपजत बुद्धीला त्यांची कल्पना आधीच आलेली असते. मग प्रश्न पडतो, जर तुम्हाला समजते तर तुम्ही गप्प का राहता? तुम्ही सहन का करता? याचे उत्तर पुढील अध्यायात लपले आहे. तुमच्या आयुष्यात अशा काही व्यक्ती आहेत ज्या तुमच्या खूप जवळच्या आहेत. ते म्हणजे तुमचे नातेवाईक असू शकतात, मित्र असू शकतात किंवा कामाच्या ठिकाणचे सहकारी असू शकतात. ते तुमच्या तोंडावर म्हणतात, अरे तू किती छान करतोस, आणि रात्री मित्रांच्या घोळक्यात बसून तुमच्याच नावाच्या गप्पा मारतात. शांतपणे जागा दाखवायची पहिली पायरी. अशा लोकांना उत्तर देण्याचा सर्वात मोठा चुकीचा मार्ग म्हणजे त्यांच्याशी वाद घालणे. जेव्हा तुम्ही त्यांच्याशी भांडता तेव्हा तुम्ही त्यांना तुमच्या पातळीवर आणता. मिथुन राशीच्या मित्रांनो, तुमचा सन्मान हा तुमचा सर्वात मोठा दागिना आहे. जेव्हा तुम्हाला समजेल की कोणीतरी पाठीमागे बोलत आहे, तेव्हा त्यांच्या समोर जा, डोळ्यात डोळे घालून बघा आणि एक रहस्यमयी हास्य द्या. तुमचे ते एक शांत हास्य त्यांच्या मनात भीती निर्माण करेल की याला माझे सत्य समजले तर नाही ना. हा मानसिक विजय आहे. आता वळूयात एका अशा रहस्याकडे जे मिथुन राशीला जगजेता बनवू शकते. तुमचा संयम ही तुमची कमजोरी नाही, तर ते तुमचे सर्वात मोठे शस्त्र आहे. संत तुकाराम महाराजांनी म्हटले होते की निंदकाचे घर असावे शेजारी. का? कारण ते आपल्याला अधिक सतर्क ठेवतात. स्वतःचा सन्मान राखण्याचे सूत्र. माहितीचा प्रवाह थांबवा. मिथुन राशीचे लोक उत्साहात आपल्या भविष्यातील योजना सर्वांना सांगतात. इथेच चूक होते. तुमच्यावर जळणाऱ्या लोकांना तुमच्या आगामी योजना कधीच सांगू नका. त्यांना थेट तुमचा निकाल दिसू द्या. प्रतिक्रिया देऊ नका. जेव्हा कोणी तुमची निंदा करतो तेव्हा त्यांचा उद्देश तुम्हाला चिडवणे हा असतो. जर तुम्ही चिडलात तर ते जिंकले.
जर तुम्ही शांत राहिला तर त्यांच्या जळफाटा दुप्पट होतोय. आता वेळ आली आहे त्या सर्वात मोठ्या रहस्याची, ज्याची भीती तुमच्या शत्रूंना सतावत आहे. मिथुन राशीचे लोक जेव्हा एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करतात तेव्हा त्यांना हरवणे अशक्य असते. तुमच्यावर जळणारे लोक दिवसरात्र तुमच्याबद्दल विचार करण्यात घालवत आहेत. तुम्ही स्वतःला घडवण्यात व्यस्त राहायचे आहे. सर्वात मोठा सूड, कोणताही अपमान न करता, कोणाचाही सूड न घेता केवळ तुमच्या यशाचा आवाज एवढा मोठा करा की तुमच्यावर जळणाऱ्या लोकांच्या कानाचे पडदे फाटले पाहिजेत. जेव्हा तुम्ही नवीन गाडी घेता, जेव्हा तुम्ही तुमच्या क्षेत्रात अव्वल स्थान मांडता, जेव्हा तुमचा बँक बॅलन्स वाढतो, तेव्हा तोंड लपवण्याची वेळ त्यांची असते, तुमची नाही. तर मिथुन राशीच्या वाघांनो आणि वाघिणींनो, आजपासून एक शपथ घ्या. आपण कोणाचा अपमान करणार नाही, पण स्वतःचा अभिमान पायाखाली तुडवू देणार नाही. हे जे पाठीमागे बोलतात त्यांना पाठीमागेच राहू द्या, कारण ते तुमच्या पुढे जाण्याची लायकी ठेवत नाहीत. तुमचा जन्म रडण्यासाठी नाही तर इतिहास रचण्यासाठी झाला आहे. स्वतःवर विश्वास ठेवा, संयम राखा आणि यशाच्या शिखराकडे वाटचाल करा. जर तुम्हाला आजच्या या शब्दांनी तुमच्या आत्म्याला स्पर्श केला असेल, तर तुम्हाला वाटत असेल की आत्ता बदलण्याची वेळ आली आहे, तर या व्हिडिओला आत्ताच एक लाईक नक्की करा. हा व्हिडिओ तुमच्या त्या मिथुन राशीच्या मित्रांसोबत शेअर करा, ज्यांना आज या प्रेरणेची गरज आहे. आणि हो, अशाच शक्तिशाली मार्गदर्शनासाठी आपल्या स्वामी समर्थ कृपा राशी भविष्य चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खाली कमेंटमध्ये नक्की लिहा, मी शांत राहील पण इतिहास रचेन. भेटूयात पुढच्या अशाच एका रहस्यमयी आणि दिशा देणाऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि सुरक्षित राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.